नमस्कार. डॉक्टर पायल्स होमिओपॅथी या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. उन्हाळ्याचे दिवस भरपूर चालू असल्यामुळे आता आपण जाणून घेऊया उष्माघाताबद्दल. उष्माघात यालाच हीट स्ट्रोक किंवा सनस्ट्रोक हे देखील आपण म्हणतो. उष्माघात आपल्याला झाला आहे हे आपण कधी समजू शकतो? जेव्हा आपल्या शरीराचं तापमान 104 डिग्री फॅरनहाईट किंवा त्याच्यापेक्षा जास्त वाढतं, तेव्हा आपल्याला उष्माघात होऊ शकतो. उष्माघात झाला आहे हे आपल्याला कसं समजेल? तर उष्माघातामध्ये काय काय लक्षणे असतात ते मी सांगते आता. उष्माघात झालं तर आपल्या शरीराचं तापमान वाढू शकतं, आपल्याला जास्त घाम येऊ शकतो, चक्कर येऊ शकते, डोकं दुखू शकतं, अगदी उलटी मळमळसुद्धा होते, हृदयाचे ठोके वाढतात आणि स्किन पूर्ण ड्राय होते, लाल होते. हे सगळे स्किनमुळे आपल्याला समजतं की आपल्याला उष्माघात झालेला आहे. तर उष्माघात कधी जास्त होतो? जेव्हा आपण उन्हात जास्त प्रमाणात काम करतो, उन्हात जास्त वेळ थांबतो, पाण्याचं प्रमाण कमी घेतो किंवा ड्रिंक करतो. ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला उष्माघात होतो. आता उष्माघात झाल्यावरती काय करायचं ते मी तुम्हाला सांगेन. जर आपल्याला वाटतंय की कुणाला आपल्यासमोर उष्माघात झाला किंवा आपल्याला उष्माघात झाला तर पहिला आपण उन्हाच्या ठिकाणाहून सावलीच्या ठिकाणाकडे जायचं. जर सावलीचं ठिकाण घर असेल तर तिथं फॅन, AC, कूलर जे काही असेल ते आपण चालू करायचं. पेशंटला सांगितलेलं समजत असेल, त्यांनी आपलं ऐकत असतील तर त्यांना प्यायचं पाणी द्यायचं किंवा त्यांना गार पाण्यानं आंघोळ करायला सांगायची. अगदी अंगावर बर्फाचे खडे ठेवले तरी चालतात. पेशंटला आधी आडवं झोपवायचं आणि झोपून त्यांचे दोन्ही पाय वर घ्यायचे. त्याच्यामुळे काय होतं, त्यांच्या मेंदूला चांगला रक्तपुरवठा होतो. त्याच्यामुळे त्यांना शुद्ध होण्यास मदत होते. जर पेशंट बेशुद्ध असेल आणि त्यांना काही समजत नसेल तर त्यांना डायरेक्ट दवाखान्यात नेण्यात यावे. तिथं काय त्यांना सलाईन इंजेक्शन्स, IV फ्लुइड्स वगैरे लागतील ते सगळे डॉक्टर त्यांना देतील. आता हे झालं उष्माघाताचं ट्रीटमेंट. पण उष्माघात होऊ नये म्हणून काय करायचं? उष्माघात होऊ नये म्हणून शक्यतो उन्हात जाणं टाळावे. अगदी महत्त्वाचं काम असेल आणि उन्हात जायची गरज असेल तर छत्रीचा वापर करावा, स्कार्फचा वापर करावा, सनस्क्रीन लोशन अंगाला लावावं, शक्यतो प्यायचं पाणी सोबत ठेवावं. रस्त्यात मिळणारा उसाचं रस, लिंबू पाणी असंही घेतलं तरी चालेल. पण पाणी उन्हात थांबत असल्यानं योग्य प्रमाणात पाणी घ्यायला पाहिजे आणि ड्रिंक नाही करायला पाहिजे. कपडे जाड नाही घालायचे. जाड असल्यामुळे काय स्किनमध्ये उष्णता मुरून तेव्हा पण उष्माघात होतो. म्हणून कपडे सैल घालावे. अगदी जाड कपडे किंवा घट्ट कपडे घालू नये. आता उष्माघात कुठल्या वयोगटात जास्त होतो? तर उष्माघात 2 वर्षाच्या खालील मुलांना किंवा 60 वर्षाच्या वरील वयोवृद्धांना सुद्धा उष्माघात होण्याची जास्त शक्यता असते. म्हणून अशा लोकांनी जास्त काळजी घ्यायला पाहिजे. आईवडिलांनी लहान बाळांची जास्त काळजी घ्यायला पाहिजे. आणि जे पेशंट ज्यांना हृदयाचा प्रॉब्लेम जास्त असतो, हृदयरोगी पेशंटनी सुद्धा त्यांना उष्माघात होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून त्यांनी पण जास्त काळजी घेतली पाहिजे. आता ही सगळी झाली उष्माघाताची माहिती. जर तुम्हाला ह्याबद्दल काही शंका असल्यास, काही प्रश्न असल्यास आमच्या यूट्यूब चॅनलवरती खाली कमेंट करा. त्याच्या शंकाचं निरसन करण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. आणि अगदी नवीन काही दुसरे व्हिडिओ लागल्यास आम्हाला सांगा. नमस्कार.